श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आणि आज आपण बघणार आहोत की राशी चक्रातली जी 11वी रास आहे कुंभ रास, त्या कुंभ राशीचे मासिक राशी भविष्य म्हणजेच काय की विद्यार्थी वर्गासाठी, नोकरदार वर्गासाठी, व्यवसाय करणाऱ्यांसाठी किंवा बाकीच्या व्यक्तींसाठी हा महिना जुलै महिना कसा जाणार आहे आपण या व्हिडिओमध्ये ते बघणार आहोत। तत्पूर्वी बघा की कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहेत आणि सध्या बघा की कुंभ राशीला ही 7.5 चालू आहे। तर 7.5 चालू असताना जो होणारा त्रास आहे जो कमी करण्यासाठी तुम्हाला काही उपाय करावे लागतात आणि ते उपाय मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा आणि आपल्या जे नातेवाईक आहे, जे कुंभ राशीचे मित्र आहेत त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। तर चला सुरू करूया हा व्हिडिओ। तर बघा, कुंभ राशीचे व्यक्ती हे खूप साधे असतात, साधे सरळ सोपे असतात। म्हणजेच काय, त्यांना साधं राहणीमान, साधं जगणं आवडतं। कित्येक वेळा ते काय करतात की इतर व्यक्ती ज्या त्यांच्या मित्र असतात किंवा बाहेरच्या व्यक्ती असतात त्यांच्यावर पटकन विश्वास ठेवतात आणि त्या विश्वासाने ते काम करतात। परंतु त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे तो समोरच्या व्यक्तीकडनं पूर्ण होईलच असं नाही। कित्येक वेळा असं काय होतं की कुंभ राशीच्या व्यक्ती ह्या इतरांवर विश्वास ठेवतात, परंतु त्या विश्वास ठेवताना त्यांची फसवणूक होऊ शकते। म्हणूनच तुम्हाला एक सांगायचं आहे, एक सल्ला आहे की कोणावरही पटकन विश्वास ठेवू नका। तर चला सुरू करूया की पहिल्यांदा आपण बघूया की विद्यार्थी वर्गासाठी हा महिना कसा जाणार आहे। तर बघा, विद्यार्थी वर्गासाठी हा महिना खूप चांगला जाणार आहे। विद्यार्थी वर्ग जो आहे म्हणजे विद्यार्थी आहे जे स्पर्धा परीक्षा देत आहेत त्या स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना यश नक्की मिळेल आणि फक्त त्यांना तेवढे प्रयत्न करावे लागतील। तुम्ही जर प्रयत्न केले तर तुम्हाला या स्पर्धा परीक्षेत यश नक्की मिळेल। आणि काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्यांना परदेशात जायचे असेल, त्यांना या महिन्यात परदेशात जायचे योग नक्की आहेत। तर नंतर आपण बघणार आहोत की नोकरदारांसाठी, तर नोकरदारांसाठी हा महिना अतिशय चांगला जाणार आहे। त्यांना या महिन्यात बढतीची शक्यता आहे, त्यांना या महिन्यात नोकरीमध्ये बढती नक्की मिळेल। परंतु त्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे, कोणावरही टीका टिप्पणी करणं टाळायचं आहे की बघा, दुसऱ्यावर जर टीका टिप्पणी केली तर तुमचे नुकसान होऊ शकते। म्हणून तुम्ही नोकरीमध्ये या महिन्यात संयम ठेवायचा आहे आणि शांततेत आणि संयमाने आपलं काम करायचं आहे। तुम्ही जर शांततेत आणि संयमाने जर या महिन्यात काम केले तर तुमची बढती नक्की या महिन्यात होईल। तर नंबर 2, 3चा आपण बघणार आरोग्य। तर कुंभ व्यक्तींच्या आरोग्याचा काय महिना जुलै महिन्यात काय होणार आहे तर आपण बघूया की जुलै महिना हा तुमच्या आरोग्यासाठी चांगला जाणार आहे। जे तुमचे दीर्घ आजार असतील, जे तुमचे आधीचे आजार असतील ते हळूहळू या महिन्यात बरे होऊ लागतील। म्हणजेच काय की तुमच्या तब्येतमध्ये, तुमच्या प्रकृतीमध्ये या महिन्यात सुधारणा नक्की होणार आहे। हे झालं आरोग्याविषयी। तर आपण बघणार आहोत की एखादा व्यवसाय करणारे व्यक्ती असतील, कुंभ राशीच्या व्यक्ती ज्या व्यवसाय करणारे असतील त्यांचा हा महिना कसा जाणार आहे। तर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना बघा, हा महिना थोडासा चढ उताराचा जाणार आहे। म्हणजेच काय, कधी चढ येतील कधी उतार येतील। तर बघा, महिन्याच्या शेवटी नक्कीच तुमची प्रगती नक्की होणार आहे आणि हा महिना तुम्हाला चढत्या क्रमाने म्हणजे महिन्याचा शेवट आहे तो नक्कीच चांगल्या प्रकारे तुम्हाला फळ देऊन जाणार आहे। लग्न झालेल्या व्यक्तीसाठी हा महिना कसा असेल तर बघा, लग्न झालेल्या व्यक्ती ह्या आपल्या जोडीदारासोबत भविष्याच्या योजना आखतील। म्हणजेच काय, ज्यांना नवीन प्रॉपर्टी खरेदी करायची असेल किंवा शेती खरेदी करायची असेल, एखाद्याला वाहन खरेदी करायचं असेल तर या महिन्यात त्या वाहन खरेदी करण्यासाठी किंवा नवीन प्रॉपर्टी घेण्यासाठी नक्की यशस्वी होतील। तर ज्यांची लग्न न झालेले आहेत अशा व्यक्तींसाठी पण हा महिना खूप लाभदायक आहे। म्हणजेच काय की अशा व्यक्तींची सुद्धा या महिन्यात लग्न नक्की जमतील आणि ज्यांची काही प्रेम प्रकरण असतील तर अशा व्यक्ती या त्या प्रेम प्रकरणात नक्की यशस्वी होतील। तर बघूया, आपण बघितलं आहे बघा की आर्थिक परिस्थिती, तर आर्थिक परिस्थितीसाठी हा महिना कुंभ व्यक्तींसाठी साधारण असेल। म्हणजेच काय की त्यांची या महिन्यात आर्थिक प्रगती ही साधारण असेल। त्यांना कुठलीही नवीन आवक होणार नाही किंवा कुठली जी इन्व्हेस्टमेंट केली आहे तिथनं काही उत्पन्न या महिन्यात मिळणार नाही। तर आपण आता बघितलं बघा की विद्यार्थ्यांसाठी, नोकरदार वर्गासाठी
आपल्या व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा महिना कसा जाणार आहे, तर आपण त्याच्या पुढे बघूया की कुंभ राशीच्या व्यक्तींना आता सध्या 7.5 चालू आहे. तर 7.5 चालू असताना तुम्हाला जो थोडासा त्रास होतो तो त्रास कमी करण्यासाठी मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. तर त्यातला पहिला उपाय बघा की कुंभ कुंभ राशीचे स्वामी हे शनी महाराज आहेत. तर तुम्ही 7.5 चालू असताना दर शनिवारी हे शनी मंदिरात जायचं आहे आणि शनी महाराजांचे दर्शन घ्यायचे आहे आणि शनी महाराजांना हे तेल व्हायचे आहे. तसं दुसरा उपाय म्हणजे तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे. म्हणजे दर शनिवारी तुम्ही हनुमान चालिसाचे पठण हनुमानाच्या मंदिरात म्हणजे बजरंग बलीच्या मंदिरात जाऊन करायचे आहे. तसेच तुम्ही दररोज हनुमान स्तोत्र सुद्धा वाचू शकतात. तर बघा मंडळी, आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की कुंभ राशीच्या व्यक्तींना जुलै महिना कसा जाणार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर ज्या मित्रमैत्रिणी आहेत अशा कुंभ राशीच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.